आलीच. ओले कुत्रे मात्र धावत धावत आले. घोड्यांच्या टापांचा आवाज याच हिंदुस्थानमध्ये येऊ लागला. पण घोड्यांच्या टापांचा आवाज सुलतानी आज कशाला आणि याच सोनेरी टिपक्याला नजर लागली कोल्ह्या कुत्र्याची. अरे पार प्रांतातून कोल्ह्या कुत्र्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज सरळ एक नाही दोन नाही अरे हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज आमच्या भारत वर्षात आला. पण या कोल्ह्या कुत्र्यांना थांबवणार कोण? थांबवणार कोणी हे नव्हतं. अरे कोणीतरी धावत धावत यावं आणि सरळ सरळ माझ्या माता मौलीच्या पत्रावरती हात टाकावा. धरावा पत्र निवडावा सरळ. कोणीतरी धावत धावत जावं. बापाचा माल असल्यासारखा परपर्यंतातली आलेली माय माऊली आमच्या भारतवर्षातली उचलावी आणि स्वतःच्या वासनेपोटी भोग विलासासाठी घोड्यावरती पाठी टाकावी आणि स्वतःच्या भोग विलासासाठी घेऊन जावी. अरे बापाचा माल वाटला या कोल्ह्या कुत्र्यांना. हे सुलतान आमच्या भारतवर्षात आले ना. अरे कोणाला तहान जरी लागली तरी आमची माता माऊली धावत यायची. हातात तरवी घ्यायची. अतिथी म्हणून या कुत्र्यांना पाणी पाजायची. परवरदिगार बड़े मायालु है ये हिंदुस्तानी. बड़े दयालु है. हो सकता है हम यहाँ पर कर सकते हैं राज. कोणीतरी धावत धावत आलं आणि दिल्लीच्या तख्तावरती विराजमान झालं आणि छाती ठोकून या हिंदुस्थानला सांग सुनो सुनो. इस हिंदुस्तान के बादशाह आज से हम राज और वो भी आज परवरदिगार का बड़ा शुक्रगुजार है जो ये हिंदुस्तान हमें मिला. गुलाम बना हम तुम सब लोगों को हमारा गुलाम. कोणीतरी धावत धावत आलं. कर्नाटक मध्ये विजापूरच्या तख्तावरती जाऊन विराजमान झालं आणि छाती ठोकून हिंदुस्थानला सांगितलं सुनो. ये कर्नाटक आज से हमारा और आप चाकरी करेंगे हमारी. कोणीतरी धावत धावत आलं. सरळ सरळ अहमदनगर काबीज केला. नुसतं नगर काबीज केलं नाही. खडकी गावाच्या पलीकडे असलेल्या 17 किलोमीटर अंतरावर आमच्या राजा रामदेवरायाने उभा केलेला वैभव देवगिरी किल्ला काबीज केला. अरे बापाचा माल असल्यासारखं तिथं सिंहासन उभा केला आणि सिंहासनावर ए सुलतान थांबले आणि येऊन बोलतात कैसे ये हिंदुस्तान बनेगा आज से हमारा गुलाम. हम करेंगे यहाँ पर राज. कौन करता था यहाँ पर राज? राजा रामदेव राय. उखाड़ कर फेंक दिया हमने उनका पर मराठों को. हम है यहाँ के राजा. कौन करेगा हमारी चाकरी? है यहाँ पर चाकरी करने की किसने हिम्मत? अरे बड़े बड़ी जागीर हम आपको देंगे अगर बेशक आप हमारे दरबार में हमारे सामने आएंगे तो. काय करणार? आणि सर पहिल्यापासून आपली माणसंच लय चांगली. आपल्या माणसांचे पाय माळ वाढायला चांगली. आपलीच माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून कायमचं उठवायला चांगली. पारख्यांची पाय चाटायला चांगली. आपल्या माणसाला आज पावतोय त्यातला एक पलीकडच्या अंगाला जन्माला आलेला सिंदखेड गाव 24 गावची पाटीलकी होती. या मर्दाला 24 गावची पाटीलकी म्हणजे 24 गावचा सरपंच. न्यायालय गरजच नव्हती. कुणीही बी त्या सिंदखेड गावात यावा
आणि या मर्दाच्या मोहरा घराला मांडावा. सूर्यमावळाच्या आत त्याचा निकाल लागून जायचा. राजा आम्हाला न्याय हवाय, न्याय. कोणी रे तुमच्या न्याय केला? ऐकलं का? जगदेव सूर्यमावळ्याच्या अगोदर या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. राजे 1-2 रोजही लागू शकतात न्याय द्यायला. जगदेवराय, उशिरा मिळालेला न्याय सुद्धा हा एक अन्यायच असतो. किती दिवसापासून न्याय मागतोय सरकारला? हाँ, हम देंगे आपको न्याय. सब्र का फल बहुत मीठा होता है, लेकिन हम कहते हैं कब्र में जाने के बाद मिलने से क्या फायदा विठ्ठल. बर का, इथं आलेल्या माझ्या आई साहेब, ताई साहेब, वहिनी साहेब एका लक्ष्मीने जन्म घेतला होता. आणि हो, हे तुम्ही विसरू नका, तुम्ही त्याच लक्ष्मीच्या रक्तातले आहात. आणि टाळ्या अशा मच्छर मारल्यासारख्या नाही वाजायच्या. पण जे बी असेल ती गर्दी नाही, दर्दीच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या लक्ष्मीचं नाव होतं जिजाबाई. बरं का माता माऊली, जिजाबाई या शब्दामध्ये अर्थच खूप सुंदर दडलाय. जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जायशल्यपणा, बा म्हणजे बारेदारपणा, आणि ए म्हणजे ईश्वर निष्ठा. इज लॉंग फॉर्म जिजाबाई. हे असे ते आताचे नाव दीपाली, रुपाली, गुड्डी, स्वीटी. काय अर्थ काढावा आता? नानवे सर, आपले नाव बी लय झाक होती हो. तानाजी, यसाजी, कोंडाजी, गोमाजी, शिवाजी, संभाजी, मानकोजी, प्रत्येक नावाच्या माग जी लावलं होतं. जी म्हणजे आदरपूर्वक लावलेला शब्द होता. पण आम्ही विज्ञान युगातली प्रोफेशनल आम्ही नाही नावाचं वाटोळं करायचं, तो कोणी करायचं? आपण फार वाट लावली त्या नावाची. त्या मर्दाचं नाव होतं राजे लखोजी जाधवराव. ऐश्वर्य संपन्न, हा राजा नव्हता माणूस, पण राजाहून कमी नव्हता. आरोबाबाद नांदायचं गाव. या देवगिरीच्या पलीकडच्या अंगाला खुलताबाद. हे बादलही झाले हो. हे सुलतान यायच्या अगोदर इथं हिंदुस्थानमध्ये बादच नव्हते. हैदराबाद, औरंगाबाद, उस्मानाबाद, खुलताबाद, जाफराबाद हे बादच नव्हते. पता नहीं इन सब बात को कौन बात करने वाला है. आमचा शत्रू कोणीच नाही, पण आमच्या भारत मातेच्या छाताडावर येऊन जर कोणी शहाणपट्टी करायचा प्रयत्न केला ना, मला बी तुमची बेड भरपायचं काही कारण नाही. वेरूळच्या साम्राज्यामध्ये एक मर्द मराठा होता. बाबाजीराव, विठोजीराव. अहो चांगला जीवा बाबाची लेकर की भाऊ. बाबाजीरावांना लेकर, विठोजीरावांना लेकर. याच भोसले कुटुंबामध्ये एक लेकरू जन्माला आलं, राजे शहाजी, कालांतराने शरीफजी. शहाजी राजे लहानाचे मोठे होऊ लागले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर डिटेल सांगायचं म्हटलं तर हे 2 तासात शक्य नाही, आणि 8 दिवसात
तुम्ही कितीही कीर्तन करायचे तोंडून ऐकणार, शक्य नाही. मोठेपणा नाही सांगत. छत्रपती शिवाजी महाराज हा मोहन शेलारचा आवडीचा विषय नाही, माझा श्वास आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज मी 8 दिवस नाही सांगू शकत. आय एम सो सॉरी. 8 महिने बोलू शकतो. लॉकडाऊनच्या काळात दुसरं काही कामच केलं नाही महाराज आपण, कारण मी एक वाक्य ऐकलं होतं, तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा, आज जग तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवेल. एखादं वादळ यायचं असेल ना, तर वादळ असं सहजासहजी येत नसतं. त्या वादळाच्या अगोदर शांतता असते आणि शांततेच्या नंतरच वादळ येतं. विठ्ठल कधी निजामशाही तर कधी मोगलशाहीची चाकरी करू लागले, पण चाकरी करत असताना त्यांची खंत एकच होती, का इथे भर प्रांतातले कोले कुत्रे येतात आणि आमच्या छाताडावर राज्य गाजवतात. का आणि कैसे? माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मासाळ जिजाऊंचा मतलब जिजाबाई साहेबांचा आणि राजे शहाजी राजांचं लग्न झालेला प्रसंग मी सांगत नाही, पण पती पत्नीचं भांडण कसं असावं? भांडण आजच्या भांडणाला क्वालिटी नाही. अरे सोना चांदी क्या करेंगे प्यार में जब सोने जैसे गुण हो अपने यार में. इथं मासा जिजाऊन भांडण धरलं महाराज आपल्या पतीबरोबर, बर का? भांडण इथे पत्नी बोलते, काय करताय, काय करताय? आपला भारतवर्ष म्हणजे आपल्या विचार केला तर आमचा पराक्रम करा. आणि आपल्या देशावरती राज्य अधिराज्य गाजवावा. आणि तुमच्यासारख्या मर्द मराठ्यानं त्यांची चाकरी करावी, त्यांच्या पुढे हांजी हांजी करावी. आम्हा सहन नाही होत, आम्हाच नाही पटत. राणी साहेब, समध्या कोणत्या माणसाला एक करायचा प्रयत्न चालू आहे, पण काय करणार राणी साहेब? पहिल्यापासून आपली माणसंच लय चांगली आहे. आपला रक्तातला कोणी माणूस जर सिंहासनावर बसला, पटलंय वय ना कोणाला? नाही. आता तुमचे पिताश्री 24 गावची जागिरी, आमचे पिताश्री 24 गावची जागिरी. अहो त्यांना शक्य झालं नाही, पण हा आपल्याला सातत्य मात्र सोडायचं नाही बरं का? नाही सोडायचं. काहीही करा, हो काही करा. तो एक मुलगा झाला, गुमटे नाव ठेवले संभाजी. त्यालाही सुलतानी सत्तेची चाकरीच करायला लावणार आहात का? नाही राणी साहेब, नाही. सुलतानी सत्तेची चाकरी आम्ही त्यास करण्यास कधीही धाडणार नाही आहोत. या देवगिरी किल्ल्यावरती विराजमान झालेला हा निजाम बादशाह आम्हाला येवाना किंवा तर त्यांच्या समोर जाण्याची सुद्धा बेशरम लाज वाटते. आमचाही विलाज नसल्यामुळे काय करावे, काय करावे? राजे शहाजीराजे कधी आदिलशहाची, कधी निजामशहाची, तर कधी दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोगलशहाची चाकरी करायची. राजे शास्त्री लखोजी जाधवराव पहिल्यापासून मराठे, इमानदार,
शब्दाचे पक्के, अगदी प्राण जाए पर बचन न जाए, झुकेंगे नाही. एका वक्ताला मुंडकं धडापासून वेगळं झालं तरी चालेल, पण झुकेंगे नाही. त्या तख्तावर बसलेला बादशाह एका वक्ताला राजे लखोजी जाधवांना बोलून कसा गेला. लखोजी जाधवराव, ना जाने हमें क्यों एहसास हो रहा है, हमें आपके दामाद चाहिए. मतलब राजे लखोजी जाधवराव, राजे लखोजी जाधवराव, हमें आपके दामाद चाहिए. ओ राजे शाह जी, बड़ा सुरमा इंसान है, बड़ा सुरमा इंसान है. कभी आदिल साहब की तरफ दौड़ करता है तो कभी निजाम शाह और कभी मुगल के तख्त पर. लेकिन हम अच्छी तरह से जानते हैं राजे लखोजी जाधवराव, आपके दामाद को, आपका दामाद हमें चाहिए. क्या वो महावत खान राजे लखोजी जाधवराव आपके दामाद को यहाँ पर. लखोजी जाधवांनी विडा उचलला. थोडस बारीक आहे का तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्ही अफजल खान ऐकलाय, शाहिस्ते खान ऐकलाय, माणूस ऐकले. जे ऐकलं नाही ना ते थोडस ऐका. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला काय यावं लागलं ऐका. राजे लखोजी जाधवराव बादशाह समोरचा विडा घेतला आणि आपलं मस्तकी धारण केला. आणि राजे लखोजी जाधवराव बादशाला बोलतात, राजा हुजूर, आओ आन रोटीच्या मी आण घेतो बघा, पण तुम्हाला दिलेला शब्द आम्ही पुरा केले, खेरीज माघारी सरकत नाही. बहुत खूब, बहुत खूब. तो फिर जाओ राजा लखोजी जाधवराव, जाओ और आपके दामाद को कह करके हमारे सामने, इस दौलताबाद के तख्त के सामने हमारी चाकरी करने के लिए, मतलब इस सिंहासन की चाकरी करने के लिए लेकर आओ. जाओ. राजे लखोजी जाधवने विडा उचलला. आपल्या लेकीच्या पतिराजांना कैद करण्यासाठी राजे लखोजी जाधवराव सरळ सरळ निघाले शिवनेरी किल्ल्याकडे. कारण या वक्ताला राजे शहाजीराजे आपल्या धर्मपत्नीला राणी जिजाबाई साहेबांना घेऊन त्या देवगिरी किल्ल्यावरती गेले होते. जीवाभावाचा रक्ताचा माणूस राजे शरीफजी राजे यांच्या धर्मपत्नी दुर्गाबाई, या दुर्गाबाईचे बंधुराज विश्वासराव या ठिकाणी चाकरी करण्यासाठी होते. अहो लय विश्वासातला माणूस, विश्वास ठेवावा तर याच मर्दावरती विश्वासातला माणूस इथं चाकरी करण्यासाठी होता. राजे लखोजी जाधवराव निघाले, देवगिरीच्या पायथ्याला आले, शिवनेरीच्या पायथ्याला आले. वेढा टाकलाय शिवनेरीला, वेढा. पण वेढा टाकलेला असताना विश्वासरावांना निरोप धाडला. विश्वासराव धावत आले, लखोजी जाधवांच्या मोर उभा राहिले. लखोजी जाधव विश्वासरावाला बोलून गेले, विश्वासराव, शहाजी किल्ल्यावर हे इथं आमच्या मोर गपगुमानं पेश करा. नाही, गपगुमानं तुम्हाला पेश नाहीच करता आला. धडापासून मस्तकी वेगळा गेला जाईल तुमचा. मामासाहेब, मामासाहेब, राजे शहाजी राजे महाराज साहेबांना आम्ही तुमच्या समोर पेशही केले असते, पण ते गडावर असतील तर ना. हा, आमच्या राणी जिजाबाई साहेब मात्र गडावरती आहेत आणि तुम्ही येणार आहात ऐसी खबर आम्ही त्यांना दिली आहे. तिथं तुमचा इंतजार करण्यात आपण शिवनेरी किल्ल्यावरती आपल्या लेकीच्या भेटीसाठी चलावे. बापाला आनंद वाटला. मी जावई बापूंना कैद करायला आलोय आणि माझी कन्या इथे आहे म्हणून आपल्या कन्याला भेटायला गेले. किल्ल्याच्या नगरखान्यात दरवाजामध्ये हळदी कुंकवाचा दिवाबत्तीचं ताट हजर घेऊन आपली कन्यारत्न हजर होत. दरवाजा उघडला.
कन्याच्या समोर पिताश्री हातामधलं कुताट कुंकुम त्याला घेतला, पिताश्रींच्या मस्तकी लावला, तांदूळ वाळले, धन दौलत वाळली, दिवाबत्ती वाळली आणि लेक बापाला बोलू लागले, आबा आबा तुम्ही तुमच्या जावई बापूंना कैद करायला आलात? पोरे काय करणार? जावई बापूला कैद केले की वाय आपल्याकडे पर्याय राहिला नाही. पोरीच्या आजीराजाला कैद करणं म्हणजे लय अवघड झालंय. कोणी तर लय बादशाह कोणीत काही कळायला मार्ग राहिला नाही. जिथं जिथं आपला वडील धरा बाप चुकला ना बरं का माझा माऊली हो, मग आपला पती चुकू द्या, भाऊ चुकू द्या, नाहीतर बाप चुकू द्या, हुशार समजदार असलेल्या लक्ष्मीने कान उघडणे आपल्या पुरुषांची करावी. ज्याच्या रक्तातून जिजाबाई साहेबांना जन्म घेतला, जिजाबाई साहेब इथं बापाची कान उघडणी करतात. जिजाबाई साहेब बोलल्या, आबा विचार केला तर हे कोले कुत्री परप्रांतातून आलेलेच, आणि आबा तुमच्यासारखीने इथे चाकरी करणे म्हणजे आबा अहो कधी पुटका मनी नाही मागितला माझ्या नवऱ्याकडं, कधी अट्टहास नाही केला कशाचा, पण एक अट्टहास केला स्वराज्य निर्मितीचा. आबा रायाराव पासूनच्या आलेल्या तलवारी त्या तुमच्यापर्यंत आलेल्या तलवारी, या समजा जर तलवारी एकत्र आल्या ना, आबा तलवारी सोडा हो, आपली भारतवर्षातलीच नाही नुसती महाराष्ट्रातले सगळे मराठे जरी एकत्र झाले आणि एकत्र येऊन नुसते एका जागेवर थुंकले जरी ना, तरी सुद्धा आबा आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, मोगल, कुतुबशाही, बिदरशाही या सगळ्याची सगळ्या सत्ता नुसत्या मराठींच्या थुंकीमध्ये साता समुद्राच्या पल्याड वाहून जातील. एवढी ताकद नुसती मराठ्यांच्या थुंकीमध्ये. ही चर्चा सदर चालू असताना महाराज साहेबांच्या कानाला कुणीतरी लागलं. पुरीचा निरोप घेतला आणि पुरीला एकच सांगितलं, जिजा हे 100 वने घे आणि पोरगा झाला की शिवाय देवीला माझ्या नावानं वावळून टाक, नाही मोकला इकडं कवा येणं वहीन काय सांगता येणार नाही. पुरी घे लवकर, जल्दबाजी माझ्या मागे मी येतो. बापाच्या पायावरती लेकीनं मस्तक ठेवलं आणि बापाला निरोप दिला. राजे लखोजी जाधवराव शिवनेरीच्या पायथ्यावर आले. जो शामेरा स्वतःला बसण्यासाठी विराजमान केला होता, जे तख्त स्वतःला बसण्यासाठी निर्माण केलं होतं, त्या तख्तावर कुणीतरी इसम बसलेला राजे लखोजी जाधवांना दिसला, पण चेहऱ्यावरती अंधार होता. राजे लखोजी जाधवरांनी त्या चेहऱ्यावर अंधार पडलेल्या त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर राजे लखोजी जाधवराव सर्वप्रथम कडाडले. कोण कोण म्हणायचं ते? अरे बघता काय थोबडाकडे? आमच्या तख्तावर बसायची एवढी हिंमत झाली कोणाची? त्या तख्तावर बसलेला इसम व्यक्ती भेटला, थोडासा प्रकाशात आला, चेहरा दिसला, राजे लखोजी जाधवांनी ओळखला. तसा कंठातून आवाज लखोजी जाधवांच्या निघाला, कोण राजे? शहाजी. शहाजी राजा तुम्ही? अरे मुसक्या आवडा या शहाजीच्या मुसक्या. मामासाहेब थांबावे, आम्ही तुमच्या समोर कैद होण्यासाठी आलेलोच आहोत. आम्ही पळून जाणार नाही आहोत, कारण आम्ही पळकुटे नाही आहोत. जरा वार्तालाप तुमच्याशी करावा म्हणतो आणि नंतर कैद करा. आम्हास वाटले तर घोड्यांच्या पायाला बांधून फरफटत तुमच्या त्या बादशाच्या तख्तापर्यंत घेऊन जा, अगदी आमची साल्ट निघली तरी. शहाजी तुमची आता चाल आमच्यावर कोणची बी चालायला मार्गावर नाही. जरा जरा दम काढा. सोनपंत
राजे शहाजी राजाबरोबर सोनपंत डबीर आले होते. सोनपंत डबीर पडद्याच्या पुढे आले आणि पडद्याच्या पुढे आल्याबरोबर पंत दिल्लीच्या तख्तावरून आलेला बादशाचा खलिता वाचा, महाबत खानाचा. महाराज साहेबांना वाचून दाखवा जरा. खलिता वाचून दाखवला. खलिता वाचून दाखवल्याबरोबर तळपायाची आग मस्तकात गेली, कारण त्या खलित्यामध्ये लिहिलं काय होतं हे तुम्हालाही कळायला पाहिजे. सोनपंत डबीरानं खलिता उघडला आणि वाचायला सुरुवात केली. राजे शहाजी राजे, हम खान महाबत खान, गोदावरी के तट से हमने आपके धर्मपत्नी जीजाबाई को उठाया है और आपकी धर्मपत्नी जीजाबाई इसी वक्त हमारे कब्जे में है. अगर आपकी जीजाबाई को सही सलामत चाहते हो तो सफेद हाथों में रुमाल बांधकर हमारे सामने हाजिर होना आपको पड़ेगा. अगर नहीं आए तो आपके जीजाबाई को हम मार डालेंगे. पण चुकून जीजाबाई नव्हती ती. गोदावरी नावाची एक माऊली होती. गोदावरीच्या तटावरून येणं उचलली. याला वाटलं जिजाबाईचं, जिजाबाई उचलली. राजा लखोजी जाधवांना कळालं, आणि ज्यांची आम्ही चाकरी करतो त्यांचा डोळा कोणावर तर माझ्या लेकीवर. तळपायची आग मस्तकात गेली आणि राजा लखोजी जाधव त्या तख्तावरून तसे उठले आणि तसे कळाले, महाबत खान, अरे तुझी ही हिम्मत, अरे आजपर्यंत आम्ही तुमची चाकरी केली आणि तुमचा डोळा आमच्या लेकीवर. मामासाहेब आपण शांत हवे. मामासाहेबांनी शांत केलं. एका जावई बापूला एका सासरेवाला कट्यार दिली. जावई बापूला सासरेवाला कट्यार दिली. त्यांच्या बरोबर आलेले राजे लखोजी जाधवांचे अस्लोजी रघोजी 3 लेकरं होती. त्यांना सुद्धा छोट्या छोट्या कट्यारी दिल्या आणि दोन्ही कुटुंब आज दोन्ही एकत्र झालं. एकत्र झाल्याबरोबर राजे लखोजी जाधवांनी शहाजी राजाला सांगितलं, राजे शहाजी राजे, बस, खंडागळ्याचा हत्ती पेसाळल्यापासून रक्ताचं नातं पण इमानदारीनं निभावलं. इमानदारीनं निभावलं ते वैर आता वैर नाही. शहाजी, हे पर प्रांतातून आलेले जे पाखंडी आहेत ना, पाखंडी, या सगळ्याची सगळ्या पाखंडी लोकांचं आजपासून तुम्ही आणि आम्ही या तलवारीच्या जोरावर खंडन करायचं. धर्माचे धर्माचं पालन करण्यासाठी वैर विसरा आणि एक व्हा. कारण आजपर्यंत आपली माणसं एकत्र आले नाहीत, म्हणून हे सुलतान येथे राज्य करत असले. दोन्ही माणसं एकत्र आलीवर का शिंदे पाटील. पण खुलताबाद या देवगिरीच्या तख्तावर बसलेला बादशाह, त्याला खबर कळाली हे दोघे एकत्र आलेले. इमानदार आपले राजे लखोजी जाधवराव पुन्हा नव्यानं त्यांच्या भेटीसाठी गेले. चाल दाखवणारच. दरबारात राजे लखोजी जाधवराव गुपित जागेवरती ठेवलेल्या फक्त जावई बापून दिलेल्या छोट्या कट्यारे राजे अस्लोजी आइए राजे शहाजी राजे, आइए लखोजी जाधवराव, आइए, हम आपका ही इंतजार कर रहे थे. आपकी खतरदारी जो हमें करनी है. बादशाहने टाळी वाजवली. पडद्याच्या पाठीमागून 3 हातामध्ये ताट असलेले 3 माणसं पुढे आले.
सगळ्यांच्या नजरा त्या ताटावर वळल्या. बादशाने परत टाळी वाजवली. पहिल्या ताटावरचं वस्त्र बाजूला काढलं गेलं. बाजूला काढल्याबरोबर राजे लखोजी जाधवांना म्हणाले, लखोजी, इसमें चूड़िया है, चूड़िया ते हातामध्ये पहना नाहीतर फोड़ा. और हाँ लखोजी जाधवराव, दूसरे तबक में आपके सर पर पहनने के लिए सफेद कफन है, कफन. और राजे लखोजी जाधवराव, तीसरी तबक में आपके लिए, आपके और आपके इन तीनों बेटों की तकदीर है, तकदीर. ना जाने किसके सर पर कफन होगा और किसके हाथों में चूड़िया. बादशाह एवढंच बोलला आणि उठला. बादशाह तख्तावर उठल्याबरोबर कुर्निश करण्याची पद्धत होती. कमरेपर्यंत लवायचं. राजे लखोजी जाधवरावांनी तिन्ही लेकरं कमरेपर्यंत लवली. ठिकाणी कुर्निश केले. पण ती तबका घेऊन आलेली तिन्ही माणसं पडद्याच्या पाठीमागे गेली आणि 3-35 तलवारी हातात असलेली सगळीची सगळी सुलतानी सत्ता समोर आली. पण नुसती समोर नाही आली, वार मुंडस केल्याबरोबर राजे लखोजी जाधवरावांना दिसला. तसा रघोजी नावाचा लेकरू आबासाहेबांना बोलाला, आबासाहेब, आबासाहेब दगा, आबासाहेब दगा. राजे लखोजी जाधवरावांनी तिन्ही लेकरांच्या शरीरावरती, देहावरती या सुलतानी सत्याच्या 30-35 तलवारीचा वारा होऊ लागला. आबासाहेब आपल्या बरोबर दगा केला, आबासाहेब दगा. हातामध्ये तलवारी नव्हत्या, हातामध्ये कटारे होत्या. त्या कटारे घेतल्या, कटारी बरोबर तलवारी बरोबर झुंजू लागले आणि बघता बघता रघुजी नावाचा स्वतःचा मुलगा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दरवाजाकडे पळाला. तसा सुलतानी सत्याचा वार त्या लेकरांच्या मस्तकावर झाला. राजे लखोजी जाधवांचा पहिला मुलगा गेला, दुसरा मुलगा गेला, तिसरा मुलगा गेला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. राजे लखोजी जाधवांच्या सुद्धा देहावर इतका तलवारीचा वार झाला. अरे राजे लखोजी जाधवांच्या देहावर आता वार करण्यासाठी सुद्धा जागा उरली नव्हती. राजे लखोजी जाधवराव धारातीर्थ पडण्याच्या अगोदर त्याच स्वतःच्या तख्तावरती विराजमान झाले आणि विराजमान झाल्याबरोबर स्वतःच्या कंठातून आवाज बोलून गेले, अरे कोल्ह्या कुत्र्या, अरे परपर्यंतून आलेली सापाची औलाद तुमची. हे दिल्लीचे तख्ता हे आमचे, अरे हे देवगिरी किल्ला आहे आमचा, आमच्या बापजाद्याचा, राजे रामदेवरायांचा. आज आम्ही आमच्याच रक्ताला अभिषेक करतो आहोत आणि इथेच राजा म्हणून विराजमान होत आहोत. अरे किती इमानदारीने चाकरी केली आम्ही या तख्ताची. अरे सापाला किती बी दूध पाजलं तरी साप येऊन टाकणारच. रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेल्या तिन्ही लेकराकडे बघून राजे लखोजी जाधवराव कडाडले. बरोबर तुमच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी एकतरी राजा या हिंदुस्थान मध्ये जन्माला येणार. माझ्या मायबाबलीच्या पत्राचं रक्षण करणारा एक तरी राजा या भारतवर्षात जन्माला येणार. माझ्या भगव्या झेंड्याचं रक्षण करणारा, भारतवर्षाचं रक्षण करणारा, एक तरी धर्माचं पालन करणारा राजा याच मातीत जन्माला येणार. 25 जुलै 1630 नाही 29 रोजी राजे लखोजी जाधवराव देवगिरी किल्ल्यावरती धारातीर्थ पडले आणि इकडे शिवनेरी किल्ल्यावरती याच रक्तातून एक एक भविष्यातला इतिहास घडवणारा महापुरुष जन्म घेणार होता.
या महापुरुषाची वाट फक्त मराठेच पाहत नव्हते, या महापुरुषाची वाट जंगलातली पशु पक्षी पाहत होते, या महापुरुषाची वाट आमच्या राजमाता जिजाऊ आई साहेब पाहत होत्या, धर्मरक्षण करणाऱ्या योद्ध्याची वाट आमचा सारा भारतवर्ष पाहत होता, या महापुरुषाची वाट आमचा सह्याद्री पाहत होता। जणू सह्याद्री बोलत होता, अरे कुणीतरी माझ्या कुशीत जन्माला यार, अरे या सुलताने सत्तेने आमच्या छाताडावर नाचून नाचून आम्हाला बर्बाद केलं रे, अरे आम्हाला भ्रष्ट करायच्या अगोदर, नष्ट करायच्या अगोदर कोणीतरी माझ्या कुशीमध्ये राजा म्हणून जन्माला या। अरे विजय मिळाला तर माझ्या छाताडावर नाचण्यासाठी कोणीतरी जन्माला या, आणि पराजय मिळाला तर माझ्या कुशीत लपण्यासाठी कोणीतरी जन्माला या। आणि उजाडला सोन्यासारखा दिवस उजाडला। शालिवाहन शके 1551 वर्षी शुक्लनाम संवत्सरात याच श्रीवर, याच शिवाक्षरावर, या शिवनेरी किल्ल्यावरती एक राजा जन्माला आला, आणि ज्या राजाची वाट नुसता सह्याद्री पाहत नव्हता, भारतवर्ष पाहत होता। अरे कोल्या कुत्र्यांच्या छाताडावर पाय देण्यासाठी ते महापुरुष जन्माला आला। आमच्या पुत्र मासाहेब जिजाऊला प्राप्त झाला, अरे पुत्र सह्याद्रीला प्राप्त झाला, पुत्र या महाराष्ट्राला प्राप्त झाला, पुत्र या भारतवर्षाला जन्माला आला। इथे राजा जन्माला आला। अरे मानकोजी काकानं गोमाजी काकानं मुंडसा घेतला, अरे हत्तीवर साखऱ्या वाटायला सुरुवात केली। अरे ऐका अरे माझ्या मासाहेब पुत्र झाला राणी जिजाबाई साहेबांना हे